नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत मात्र आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळतो। तर मित्रांनो, ऐश्वर्याने मात्र आता बरोबर मन जिंकलेलं आहे, ते म्हणजे शर्वरीचं। पण या सगळ्यामध्ये अवंतिकाला मात्र ऐश्वर्यावरती खूप मोठा संशय आलेला आहे की ऐश्वर्या काहीतरी डबल गेम खेळतीये का। म्हणजे जानकी वहिनीच्या जीवावर इतकं सगळं काही बेतत असताना ऐश्वर्या कशी काही शांत बसू शकते। सगळ्यामध्ये ऐश्वर्या मात्र एक वेगळेच खेळ खेळत शर्वरी आणि राहुल यांच्यामध्ये सुद्धा भांडणं लावलेली आहेत। जे काही शर्वरीने कारस्थान केलेलं आहे ते मात्र ऐश्वर्याने तिच्याच तोंडून वदवून घेतलेलं आहे। पण त्यासाठी तिला मात्र जानकीच्या सोबत खूपच वाईट वागावं लागलेलं आहे। हे सुद्धा करत ऐश्वर्याने मात्र नेमकी बाजी कशी पलटली हे सगळं काही आज आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। आता राहुलला मात्र ऐश्वर्यावरती डाऊट येतो आणि राहुल ऐश्वर्याला म्हणू लागतो की ऐश्वर्या, तूच काहीतरी केलं असशील। तर ऐश्वर्या म्हणू लागते की शर्वरी, बस झालं, आता आपली पार्टनरशिप तुटली। आता मी तुला कुठल्याही बाबतीत एक्सप्लेनेशन देण्यासाठी बांधील नाहीये। आजपासून तुझं तू बघायचं आणि माझं मी बघणार आहे। असं म्हटल्यानंतर शर्वरी म्हणू लागते की थांब ऐश्वर्या, मी तुझ्यासोबत डील केलेली आहे, राहुल सोबत नाही। त्यामुळे मला असं वाटतं की ती राहुलचं म्हणणं अजिबात मनावरती घेऊ नको आणि मी जे काही सांगते ते ऐक। त्यावरती ती म्हणू लागते की यापुढे मी कुठलीही परीक्षा देणार नाहीये। हे बघ, तू विश्वास ठेवू नको ठेवू, पण आता मी मात्र परीक्षा देणार नाहीये। जे काही करायचं आहे ते मात्र मी माझ्या मनाने करणार। आता मी कुणाच्याच हातातलं भावलं बनून राहणार नाही। त्यावरती ती म्हणू लागते की ठीक आहे, तू आता कुणाच्या हातातलं भावलं तर बनू नको, पण आपली पार्टनरशिप तर असेल ना। म्हणजे जे काही असेल ते आपण दोघींनी मिळून करायचं आहे आणि तू या सगळ्यामध्ये आता जे काही सांगशील ना तसंच होईल। तर राहुल म्हणू लागतो की शर्व, अगं हे काय चाललंय तुझं। त्यावरती शर्वरी म्हणू लागते की बस झालं, म्हणजे मी ऐश्वर्यावरती विश्वास न ठेवून चूक केली, पण आता मला ती चूक पुन्हा करायची नाहीये। ऐश्वर्या मात्र आता खूपच खुश असते। ऐश्वर्या मनातल्या मनात म्हणू लागते की चला, आता काही झालं तरी या मूर्ख बाईने माझ्यावरती विश्वास ठेवलेला आहे। आणि मग त्यानंतर ती म्हणू लागते की बोल, काय प्लॅनिंग आहे तुझं। त्यावरती ती म्हणू लागते की काही नाही, जर का आपल्याला हे सगळं काही करायचं असेल ना तर मात्र आपल्याला प्रॉपर्टीच्या वाटण्या कराव्या लागतील। पण यावेळेला मला मात्र तुझी साथ पाहिजे, मला प्रॉमिस पाहिजे, नाहीतर ज्या वेळेला पैसे चोरण्याच्या वेळेला जे काही केलंस तेच करशील। त्यावरती शर्वरी म्हणू लागते की हे बघ, तुला काय बोलायचंय, तुला जे काही बोलायचंय ना ते स्पष्ट बोल। त्यावरती ती म्हणू लागते की हे काही नाही, प्रॉपर्टीचे हिस्से होतील आणि सगळ्यांच्या हिस्सेला जी काही प्रॉपर्टी आहे ती येईल, पण त्याआधी मला मात्र तुझ्याकडून एक गॅरंटी पाहिजे। या सगळ्यामध्ये तुझं काम झाल्यानंतर तू मात्र मला फसवणार नाहीयेस ना। आणि यासाठी तू जे काही 7 करोड रुपये चोरले आहेत त्यातले 3.5 करोड रुपये मला पाहिजे आहेत। असं म्हटल्यानंतर राहुल म्हणू लागतो की बघितलंस ना, म्हणजे तिने आता तिची अवकात दाखवली ना। त्यावेळेला ऐश्वर्या म्हणू लागते की ठीक आहे, म्हणजे तू तुझ्या मार्गाने आणि मी माझ्या मार्गाने। माझ्या प्रॉपर्टीचा हिस्सा कसा मिळवायचा ते मी बघेन आणि तुझ्या प्रॉपर्टीचा हिस्सा कसा मिळवायचा ते तू बघ। त्यावेळेला शर्वरी विचार करते आणि म्हणू लागते की नाही नाही, या बाईला सोडून चालणार नाही। जानकीला कोणी मात देऊ शकत असेल तर ती फक्त ऐश्वर्या आहे आणि त्यासाठी आता काही झालं तरी मला ऐश्वर्याला सोडून चालणार नाही। आणि त्यावरती विचार करते आणि म्हणू लागते की चल, तुला जे काही बोलायचं आहे ते तू बोलू शकतेस। तू या सगळ्यामध्ये सांग की मी 3.5 करोड द्यायला तयार आहे। त्यावरती ऐश्वर्या आता खूपच खुश होते आणि ऐश्वर्या खुश होऊन म्हणू लागते की ठीक आहे, आता आपण एक काम करायचं आहे, आपण प्रॉपर्टीच्या मागण्या करायच्या आणि यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे तू आता सुमित्रांची मदत घेशील, कारण त्या आता तुझ्यावरती जीवापाड प्रेम करतात आणि तुझ्यासोबत असं काही झालेलं असल्या कारणाने त्या मात्र तुला नकार देणार नाहीत। तू त्यांच्याशी एकदा बोलून घे आणि मी एकदा जानकीशी बोलून घेते। मी तिला सांगते की आम्हाला प्रॉपर्टीचा वाटा पाहिजे, आम्हाला या घरातून वेगळं राहायचं आहे। शर्वरी म्हणू लागते की आता ठीक आहे, आता या दोघींचं प्लॅनिंग ठरतं। तर इकडे अवंतिका मात्र जानकीला म्हणू लागते की वहिनी, मला ऐश्वर्याचं काहीच खरं वाटत नाहीये। त्यावरती जानकी म्हणू लागते की नाही ग, तू उगाचच ऐश्वर्यावरती संशय घेत जाऊ नको, ऐश्वर्या आपल्या बाजूनेच आहे। अवंतिकाला मात्र ऐश्वर्यावरती डाऊट आलाय आणि जानकी मात्र हा डाऊट क्लिअर करत बसत नाही, कारण जानकीला वाटतं की ऐश्वर्या आणि आपल्यामध्ये भांडणं असणारी सगळ्यांना खरी वाटावी म्हणून, आणि त्याचमुळे ती हे सगळं काही करत असते। आता सगळ्यांच्या समोर आलेली आहे ती म्हणजे शर्वरी आणि ऐश्वर्या।
आता ती मात्र त्यांची खेळी असते. ऐश्वर्या म्हणू लागते की बाद झालं, आतापर्यंत मी गप्प बसले होते, आतापर्यंत तू मोठी आहे म्हणून मी काहीच बोलले नाही.